या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. पालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विरोधी चेतन नरोटे आणि अमोल शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. 11ची सभा उशिरा म्हणजे 11:30ला सुरू झाली याचा जाब त्यांनी विचारलाच. शिवाय स्वीकृत वरून निर्माण झालेल्या गदारोळानंतर सभा तहकूब करणाऱ्या महापौरांना त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. आम्हाला चुकीचा तारा काय चुकीचा तुम्हाला सांगतो महापुरी बरोबर काय एवढ्या मिटिंगा करून त्यांना करता सभागृहाचा असताना तुम्ही चालू शकत नाही. 87 असताना तुम्ही 87 असून सभागृह चालू शकत नाही. बरोबर आहे. 87 असून धिक्कार महापुराचा धिक्कार असो महापुराचा धिक्कार असो धिक्कार असो 87 असून तुम्हाला सभागृह चालवता येत नाही. तुम्हाला कोण देतात नाही. तुम्हाला बोलून येतात नाही. हे धिक्कार आहे. धिक्कार असेल तुमच्या धिक्कार आहे. तुम्हाला परिवहनची निवड करता येत नाही. 87 निवड करता आली नाही. 87 परिवहनची निवड करता निवडता आली नाही. 87 असून या सोलापूर शहराच्या लोकांनी एवढं तुला भरभरून तुम्हाला कामकाज करता येत नाही. हे धिक्कार असेल तुमच्यावर. तुम्हाला हे सभागृह चालवता येत नाही. सिद्ध झालंय. हे सभागृह तुम्ही चालू शकत नाही. 2 दिवस झालं 2 दिवस मिटिंग होते. सगळे नेते तिकडे जाऊन बसले. मला तर वाटतं आता तुम्ही सभा खरं कोणतं लिहिणार का नाही. मला दुःख वाटेल आहे की इथं न बोलवता आता बालाई सरोवरच्या वरच्या 5व्या मजल्यावर बोलावं लागते का ही परिस्थिती आली आहे. हॅलो ऐक चालू कर. हॅलो साहेब माझे स्वतः माझं म्हणणं आहे यांना परिवहनचे सदस्य नेमता आलेले नाहीये. यांना स्वीकृत सदस्य नेमता आलेले नाहीये. आता स्वीकृत सदस्यांवर बोलायचं तर ते एक वेगळा विषय आहे की निष्ठावंतला देणार का नाही देणार ते त्यांच्या पार्टीचा विषय आहे. पण 9 जागा असताना भारतीय जनता पार्टीनं रात्रभर कुठे करून सुद्धा त्यांना 9 जागा नेता आल्या नाहीत. 8 जागा आल्या आणि 8 जागा आणि सभागृह नेता स्वतः खोटं बोलतात. दरम्यान माध्यमांशी बोलताना भाजपच्या सत्तांध राजकारणाविषयी संताप व्यक्त करताना भाजपनं राष्ट्रवादीच्या वैभव हत्तुरे यांना 25 लाख रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप देखील करण्यात आला. का गेल्या 87 जागा असताना 88 करायची गरज काय आली. एक सदस्य वाढलेला असता म्हणून 25 लाख रुपये मोजावे लागले. त्यांनी तर जाहीर सांगत होता. त्याला विचारलं तुझा खर्च किती झालाय. त्यांनी म्हणला माझा खर्च त्या नागरिक तकलुकींना विचारा. सोलापूर महानगरपालिकेची ही पहिली सभा आहे. कलंकित सभा आहे. 87 मेजॉरिटी असताना सभागृहाचा महापौर दखुबाचा प्रस्ताव आणून दुखवट्याचा प्रस्ताव पळून गेले. पळकुटेत एवढ्या सोलापूर शहराने त्यांना भरभरून देऊन आज सुकृत सदस्याचे 7 फक्त नाव जाहीर केलेले आहेत. परिवहनची आणि या ठिकाणी निवड करू शकले नाहीत. सोलापूर शहरातल्या लोकांनी जे निवडून दिले त्याचाही अपमान असं मला वाटतंय. हे सभागृह हे लोक चालू शकत नाहीत. तुम्ही बघितलं की सुरुवातीला देखील डी फॉर्म हे त्यांच्या वादामुळं डी फॉर्म देखील उशिरा दिले होते. आज देखील त्यांच्या नावं न फायनल झाल्यामुळं अर्धा तास उशिरा सभा चालू झाली तरी देखील यांची नावं पुरले आहेत. सभागृहामध्ये 102 नगरसेवक असताना यांना ही सभागृह चालवता येत नाही. हे खऱ्या अर्थानं त्यांचा अपयश आहे. आणि 7च नावं या ठिकाणी त्यांचे जाहीर केलेत. या ठिकाणी सर्व पक्ष आम्ही त्यांचा ह्या ठिकाणी सोलापूर शहराच्या वतीने जाहीर निषेध करतो. आज महापौर साहेबांना ही सभागृह नीट चालवता आलं नाही याचं सगळ्यात मोठं उदाहरण आता बघितलंय. आता सांगितल्याप्रमाणे 87 जागा येऊन सुद्धा त्यांनी ही सभागृह चालू शकत नाहीत. नरेंद्र काळे एकीकडे शिस्तीचे धडे सांगतात आणि स्वतः
मला एका भारतीय जनता पार्टीचा ज्यांनी फॉर्म भरलाय एका सदस्याचा मेसेज आला की मी आज बालाई सरोवर मध्ये असलेल्या नेत्यांचं काही आमदारांचं नाव लिहून चिठ्ठीत नाव लिहून मरणार आहे, आत्महत्या करणार आहे. मला हे मेसेज आल्यानंतर मी सभागृहात सांगितलंय की सभागृहात तुम्ही त्यांचं नाव कट केलं, ते नाव कोणतं आहे म्हणून. हे कळाल्यानंतर पळायची वेळ आलेली आहे. यांच्या कार्यकर्त्याला आत्महत्या करतो म्हणल्यानंतर इथून पळून गेलेले. तुम्ही बघितलंय सगळ्यांनी कशा पद्धतीने पळ काढून पळा लागले ते. आता त्यांना माहित आहे अर्ध्या एक तासामध्ये नाव सांगायला बघा 25-26 लोकांनी फॉर्म भरलेला आहे. त्यांच्या पक्षात कोण कोण कष्ट काढले, कोण पार्टी वाढवण्यासाठी मोठं केलंय पार्टीला, आणि आता मलाही कोण खायला लागलंय. त्याच लोकांच्या विरोधात त्यांचा रोष आहे. रडत रडत मेसेज केला, मी तुम्हाला नाव सांगू शकतो, ते तुम्हालाही रोज भेटतात. त्यांनी सांगितलं मी अर्ध्या तासात नाही आत्महत्या केलो. हे मेसेज मिळाल्यानंतर पळून गेलायत ना. हे पळून गेले कशामुळे माहितीये का? त्यांच्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता माझं नाव यादीत नाही म्हणल्यावर त्यांनी त्यांना पण मेसेज टाकला, नरेंद्रला मेसेज टाकला आणि मला मेसेज टाकला. अमोल बापू तुम्हाला विनंती आहे हा विषय तुम्ही सभागृहात सांगा, म्हणून त्यांनी पळायची वेळ आली. बघा ते कशा पद्धतीने तडमळत आहे कार्यकर्ता. अशा कित्येक लोकांना अहो तुम्ही कुणाची नावं काढली, मला जर अजब वाटतंय. यादी बघितल्यानंतर अहो कुणाची नावं आली त्या यादीमध्ये, ती नावं या यादीमधली जी 7 नावं आहेत, खरंच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तुझं चिंतन करावं. ही 7 नावं किती दिवस पक्षात दिसली होती तुम्हाला? कोण कोण काम केलं या 7 लोकांचं पार्टीचं? मला त्यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, पण मला आता कळलंय दलाली केल्यानंतर सुद्धा नावं आतमध्ये येते. ह्याचं उदाहरण आता इथं बघायला मिळालं. इथे ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं एकमेकाला काही गोष्टी पोटवल्या तरी त्यांची नावं आत येते. ह्याचं मोठं उदाहरण आता इथं या सभागृहात मिळालं. ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही. एका कार्यकर्त्याला सांगायची वेळ येते की अर्ध्या तासात जर माझं नाव नाही आलं तर मी आत्महत्या करेन, असं म्हणल्यावर पळून जायची वेळ आलेली आहे. ही आजच्या दिवशी या महापालिकेत मधला सगळ्यात काळा दिवस आहे. आणि पहिला दिवस असा होणार असेल तर पुढे 5 वर्ष आपल्याला काय बघायला मिळेल? आमचे कितीतरी प्रश्न मांडायचे होते. शहराच्या पाणी पुरवठ्याचा विषय महत्वाचा आहे. शहरातला पाणी पुरवठा, रमजान सारखा सण चालू झालेला आहे, लोकांना पाण्याविषयी बोलायचं होतं. हे सगळे विषय असताना सुद्धा अशा पद्धतीने सभा त्याग करून पळून जाणं हे पळपुटेचं लक्षण आहे. आता मला माहित आहे हे इथून जाऊन बसतील तिथं हॉटेलवर, तिथं रातभर कुठाने झाले, अजून तिथं कुठाने करतील आणि उद्याच्या मीटिंग मध्ये परत सांगतील आम्ही भारतीय जनता पार्टीचे. अहो तुम्ही आता जी 7 नावं आणलेत ना त्याचं चिंतन करून बघा ती नावं कुणाची त्याच्या पद्धतीने केले माहित आहे. आणि परवा सुद्धा तुम्ही बघितलं असेल 87 जागा आल्या. 88 करण्याकरता काय काय करावं लागलं? 25 लाख दिले त्याला त्या 20 लाख रुपये दिले. 25 लाख भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादीचा जो काय आपला हनी आहे वैभव वत्तुरेला 25 लाख रुपये देऊन त्याला त्यांच्यामध्ये समाविष्ट केला. 88 जागा का केल्या? 87 जागा असताना 88 करायची गरज काय आली? एक सदस्य वाढलेला असता म्हणून 25 लाख रुपये मोजावे लागले. त्यांनी तर जाहीर सांगत होता, त्याला विचारलं तुझा खर्च किती झालाय? त्यांनी म्हणला माझा खर्च त्या नागेश टाकलोकांना विचारा, कारण त्याच्यापेक्षा निम्मा तर झाला असेल ना माझा. त्यांनी मला मीटिंग मध्ये काय बोललं ते सांगितलं. जेव्हा त्याला पैशाचा विषय काढला तर त्यांनी सांगितलं नागेश तालुक्याने काय किती कोटी केलेत माहित आहे ना, त्याचा निम्मा तर माझा धरा की असं म्हणून त्यांनी तिथं पैसे वाटाघाटी करून त्या 87-88 करून घेतलेला. हा